अधिक महिना आता सुरू झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे अनेक जण त्याची वेगवेगळ्या प्रकारे हे करतात की कोणी जप जाप म्हणजे कोणी जपाचं नियोजन करतात, कोणी व्रताचं, कोणी दान धर्म करतात, कोणी तीर्थयात्रा करतात आणि हे सगळं छानच आहे. पण आज अधिक महिन्याकडे एका थोड्या अपरंपरागत दृष्टिकोनातून पाहावंसं वाटलं. हा फॉरवर्डेड मेसेज आहे, माझा नाही. त्याच्या अंतर्मनाशी, अधिक महिन्याच्या अंतर्मनाशी जोडलेल्या अर्थाकडे मला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावंसं वाटलं. कदाचित हा दृष्टिकोन तुम्हालाही अधिक महिन्याकडे एका वेगळ्या शांततेतून पाहायला आमंत्रित करेल आणि तुम्ही सुद्धा वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागाल. तुम्हाला कधी असं जाणवलंय का की जीवनात कधी कधी एक काळ असा येतो की जिथे अस्तित्व जणू आपल्याला म्हणतं, थोडं थांब. अधिक महिना कदाचित हा असाच एक काळ आहे. लोक अनेकदा त्याच्याकडे फक्त धार्मिक विधी, व्रत, दान किंवा अतिरिक्त पुण्य कमावण्याचा महिना म्हणून बघतात. पण थोडं खोल पाहिलं तर त्यामागे एक विलक्षण अस्तित्वात्मक प्रतीक दिसतं. भारतीय कालगणनेत चंद्रमास आणि सौरचक्र हळूहळू विसंगत होऊ लागतात आणि मग त्या संतुलनासाठी एक अधिक महिना जोडला जातो. हे फक्त गणित आहे का, की जीवनाबद्दल एक अतिशय सूक्ष्म संकेत आहे? कारण मानवी जीवनही हळूहळू विसंगत होत जातं. बाहेरचं यश आणि आतली शांतता यांचं नातंच तुटू लागतं. वेग वाढतो पण स्पष्टता कमी होते. काम वाढतं पण उपस्थिती हरवते. माहिती वाढते पण समज कमी होते. आणि मग कधीतरी जीवन आपल्याला एक अतिरिक्त अवकाश देतं, थोडं थांबण्यासाठी, स्वतःकडे पाहण्यासाठी, पुन्हा संतुलित होण्यासाठी. कदाचित अधिक महिना म्हणजे अस्तित्वाने दिलेला एक अतिरिक्त श्वास. आणि म्हणूनच परंपरेत या महिन्याला जप, साधना, तीर्थयात्रा, दान, व्रत यांच्याशी जोडलं गेलं. कारण हे सगळं देवाला खुश करण्यासाठी नव्हतं, तर मानवाला पुन्हा केंद्रस्थानी आणण्यासाठी होतं. कदाचित म्हणूनच या महिन्याला पाप धुण्याचा महिना असंही म्हणलं गेलं. पण कदाचित पाप म्हणजे फक्त धार्मिक चूक नाही, तर पाप म्हणजे मनावर साचलेला भार, अपूर्णतेची भावना, अजाणतेपणी जगलेले वेगवेगळे पॅटर्न्स, अहंकार आणि स्वतःपासून दूर नेत गेलेली धावपळ. पाप म्हणजे जे मनात जडपणा निर्माण करतं, अजाणतेपणा वाढवतं, आतून विसंगत करतं आणि हळूहळू आपल्या मूळ शांततेवर आच्छादन चढवतं. कदाचित अधिक महिना हा स्वतःला शिक्षा देण्याचा काळ नाही, तर स्वतःला पुन्हा स्वच्छपणे पाहण्याचा काळ आहे. आणि मग अधिक या शब्दाकडे पहा. अधिक म्हणजे जास्त. पण कदाचित या महिन्याचा खरा प्रश्न असा आहे की आपल्या जीवनात नेमकं जास्त काय झालं आहे? जास्त विचार, जास्त धावपळ, जास्त महत्वाकांक्षा, जास्त उत्तेजना, जास्त प्रतिक्रिया, जास्त ओळख. कारण माणूस अनेकदा जीवन जगत नाही, तो सतत काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःपासून दूर जात राहतो. कदाचित अधिक महिना म्हणजे आणखी काही जोडण्याचा काळ नाही, तर जे अनावश्यक वाढलेलं आहे ते पाहण्याचा काळ. आणि मग आणखी एक विलक्षण गोष्ट, हा महिना नियमित चक्राच्या बाहेरचा मानला जातो. हे अत्यंत गूढ आहे. कारण खोल परिवर्तन बहुतेक वेळा नेहमीच्या धावपळीत घडत नाही. त्यासाठी एक मधली जागा लागते, जिथे जुनी ओळख पूर्ण संपलेली नसते आणि नवं भान पूर्ण जन्मलेलं नसतं. कदाचित अधिक महिना म्हणजे जीवनाने दिलेली एक मधली जागा, जिथे तुम्ही क्षणभर तुमच्या जुन्या ओळखीपासून दूर उभे राहू शकता आणि शांतपणे पाहू शकता की तुम्ही खरंच कोण बनत आहात. जणू जीवन क्षणभर नेहमीच्या वेळेबाहेर उभे राहतं आणि आपल्याला विचारतं, तू फक्त धावत आहेस की खरंच जगतही आहेस? या अधिक महिन्यात कदाचित अस्तित्व तुमच्याकडून आणखी काही करण्याची अपेक्षा करत नाही. कदाचित ते फक्त एवढंच विचारत असेल, तू इतक्या वर्षांच्या धावपळीत स्वतःपासून किती दूर आला आहेस? आणि कदाचित हा महिना अधिक मिळवण्याचा नाही, तर तो अधिकच झालेलं विरघळवण्याचा महिना आहे. अधिकचे विचार, अधिक गोंधळ, अधिक धावपळ, अधिक ओळखी आणि अधिक भार, जेणेकरून त्या सगळ्याच्या मागे शांतपणे उपस्थित असलेलं तुमचं खरं अस्तित्व पुन्हा एकदा तुम्हाला जाणवू लागेल आणि कदाचित तुम्ही आधीपासूनच पूर्ण होता याचीही तुम्हाला हळूहळू जाणीव करून देईल.
खूप छान ताई, अप्रतिम सुंदर, अप्रतिम सुंदर. कार्यक्रमाकडे वळूया आपण. नमस्कार ऋताताई, अनघाताई, साष्टांग दंडवत प्रणाम, सर्वांना आत्मवंदन. आजच्या स्वरगा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपला कार्यक्रम अधिक मासात होत आहे. या मासाचे स्वामी भगवान विष्णू अशा पुरुषोत्तम मासातील गुरुपुष्यामृत योगावर आपण सर्वजण भगवंताचे नामसंकीर्तन करून भगवंताच्या भक्तीचा आनंद घेणार आहोत. भगवंताला अतीव प्रिय असणारी छोटी राधा, तिच्याच मुखातून भगवंताचं नामस्मरण ऐकूया. श्रेयांशी गोगावले आणि श्रीमयी गायकवाड या छोट्या दोघी जणी छोटस नामस्मरण करणार आहेत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो. थँक्यू. पुढे भगवंताला भेटण्यात सर्वात सोपं साधन जर कुठलं असेल तर ते नामस्मरण आहे. अथांग श्रद्धा, शांती आणि शक्तीचं प्रतीक म्हणजे रामनाम. प्रभू रामचंद्राचं नाव हे मानवी मनाला सात्विकता, सदाचार आणि संकट समयी धैर्य देणारा एक महामंत्र आहे. स्मिताताई सादर करता आहेत श्रीराम बोला. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. बडोही संसार हा क्षणैक आपण सावध रहा. घालील कधी घाला, घालील कधी घाला, घालील कधी घाला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. उठता बसता कार्य करिता वदनी राम नाम घेता. खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, खर्च लागतो काय. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. महापातकी वाल्या कोळी उलट्या नामे पापे जाळी. वाजविला डंका, वाजविला डंका, वाजविला डंका. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. सदाशिव हा विष प्याला, दाह त्याचा शीतल झाला. करिता नाम जपा, करिता नाम जपा, करिता नाम जपा. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. चोरही लुटतील सर्व काही, नामस्मरण हृदयी राही. नाही भय धोका, नाही भय धोका, नाही भय धोका. किती मंत्र हा सोपा,
किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. ब्रह्मचैतन्य सांगती लोका, घालवू नका जन्म फुका. पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका, पुन्हा नाही मोका. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. धन्यवाद. खूप छान ताई, सगळं वातावरण भक्तिमय होत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मंडळी, ध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र ओढ आणि समर्पण. जेव्हा हा ध्यास कृष्णाचा असतो तेव्हा त्याचे रूपांतर एका अलौकिक भक्ती प्रवासात होते. श्रीकृष्ण हे केवळ एक दैवत नसून ते प्रेम, ज्ञान, कर्म आणि आनंदाचे अंतिम प्रतीक आहे. हेमाताई घेऊन येत आहेत कृष्ण ध्यास. सागपधनि ध निध निध ग गपधनि सा निध गपगरेनि सागरेनि सारे सा. कृष्ण कृष्ण एक ध्यास, कृष्ण कृष्ण एक ध्यास. मम मनास लागला, मम मनास लागला. गिरिधर मम जीवनात, गिरिधर मम जीवनात. व्यापुनिया राहिला, कृष्ण कृष्ण एक ध्यास. जो ध्यानी तोच म्हणे, जो ध्यानी तोच म्हणे, जो ध्यानी तोच म्हणे, जो ध्यानी तोच म्हणे, जो ध्यानी तोच म्हणे. कृष्ण रूप मजवणी, कृष्ण रूप मजवणी. पद कमली दास दैव, पद कमली दास दैव. जीव वृंद वृंदला, जीव वृंद वृंदला. गिरिधर मम जीवनात, गिरिधर मम जीवनात. व्यापुनिया राहिला, कृष्ण कृष्ण एक ध्यास. आडविती मार्गावर, आडविती मार्गावर. निंदेचे मजसी शर, निंदेचे मजसी शर. भक्त इथे पिंजऱ्यात, भक्त इथे पिंजऱ्यात. भावनेत गुंतला, भावनेत गुंतला. गिरिधर मम जीवनात, गिरिधर
कृष्ण एक ध्यास कृष्ण कृष्ण एक ध्यास मम मनास लागला मम मनास लागला गिरिधर मम जीवनात गिरिधर मम जीवनात व्याकुलिया राहिला कृष्ण कृष्ण एक ध्यास कृष्ण कृष्ण एक ध्यास कृष्ण कृष्ण एक ध्यास जय श्री कृष्ण. खूप छान ताई. मनाला एकाग्र करणारा, आत्मिक शांती देणारा आणि जगण्याला खरा अर्थ मिळवून देणारा हा ध्यास खूपच सुंदर. गदी माळकरांनी विठ्ठलाला कुंभाराची उपमा दिली. कुंभार जसा चक्रावर मातीला वेगवेगळा आकार देऊन मडकी घडवतो, तसा हा विठ्ठल या सृष्टीचा आणि मानवी जीवनाचा निर्माता आहे. देवाचा आपल्या भक्तावर प्रेम आणि भक्तीची पराकाष्ठा आपल्याला या अभंगातून दिसून येते. ही भक्ती आपल्या समोर सादर करता आहे सरिताताई पाठक. नमस्कार. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार माती पाणी उजेड वारा माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळच मग हे आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विणा ते कोण नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कोणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार तूच घडविसी तूच फोडीसी कुरवाळीसी तूच ताडीसी नकळे यातून काय जोडीसी देसी डोळे परी निर्मिसी तया पुढे अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्या चाकावरती देसी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. धन्यवाद धन्यवाद. खूप छान ताई. अत्यंत भावस्पर्शी अभंग. खूप छान. रामनामाची गोडी लागणे म्हणजे केवळ ओठांनी नामस्मरण करणे नव्हे,
तर अंतःकरणात एक अनामिक आनंद, समाधान आणि पवित्रता अनुभवणे होय. रामनामाचा जप केल्याने मनाला शांती आणि असीम तृप्ती मिळते. संतांच्या भाषेत हा असा गोडवा आहे जो मनाला कायमची शांती देतो. अशी ही रामनामाची गोडी सांगतायत वंदनाताई कुऱ्हाडे. रामनामाची गोडी मला लावली हो, रामनामाची गोडी मला लावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. भवनदीत हा संसार, भवनदीत हा संसार, काम क्रोध लोभ जलचर, काम क्रोध लोभ जलचर, भ्रांत वेष्टीत ओढही लावली हो, भ्रांत वेष्टीत गोढही लावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. रामनामाची गोडी मला लावली हो, रामनामाची गोडी मला लावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. हा देवाची जडली माया, या देवाची जडली माया, कृपा करील सद्गुरु राया, कृपा करील सद्गुरु राया. एका क्षणात होडी तिरा लावली हो, एका क्षणात होडी तिरा लावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. रामनामाची गोडी मला लावली हो, रामनामाची गोडी मला लावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. मनासार खदिदलावर, मनासारी खदिदलावर, माझ्या मस्तकी ठेविला करो, माझ्या मस्तकी ठेविला करो. निज कृपेची करुणी सावली हो, निज कृपेची करुणी सावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. रामनामाची गोडी मला लावली हो, रामाची गोडी मला लावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली. रामनामाचा घेतला जप, रामनामाचा घेतला जप, त्यात सुखाची जन्म ठेपो, त्यात सुखाची जन्म ठेपो. ज्ञानबोधाची वाट चाल दावली हो, ज्ञानबोधाची वाट चाल दावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. रामनामाची गोडी मला लावली हो, रामनामाची गोडी मला लावली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली, किती दयाळू माझी गुरु माऊली. धन्यवाद. खूप छान ताई. गोपींचा पदरोग, त्यांचे माठ फोडून त्यांना सतावणारा कान्हा, शिंक्यावरचं लोणी चोरून सगळ्यांना देणारा कान्हा, मैया मैया मै नाही माखन देव म्हणून यशोदेचा नटकट कान्हा. अशा या खोडकर कान्हाचं मर्मभेदी वर्णन करणारं लोकगीत म्हणजे गवळण. याच गवळणीमधून गोपींचा कान्हावरील सात्विक राग आणि प्रेम व्यक्त होतं. अशी ही गवळण सादर करताहेत योगिताताई सुभेदार. नमस्कार. सांज सकाळी भलत्या वेळी, सांज सकाळी भलत्या वेळी, घरामध्ये घुसतो
कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो, कान्हा ग बाई, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो. दही दूध खाऊनी माठ फोडतो, दही दूध खाऊनी माठ फोडतो, मस्करी माझी करीतो, हरी हा मस्करी माझी करीतो. माझे शिंके तिसऱ्या मजली हात कसा पुरतो, कान्हाचा बाई हात कसा पुरतो, कान्हाचा बाई हात कसा पुरतो. कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो. मांजर म्हणून हुस हुस करिता, मांजर म्हणून हुस हुस करिता, मलाच गुरगुरतो, हरी मलाच गुरगुरतो. कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो. जात मी होते यमुनेच्या पाण्या, जात मी होते यमुनेच्या पाण्या, वाट माझी अडवितो, हरी हा वाट माझी अडवितो. चेंडू हरवला म्हणे राधिके, चेंडू हरवला म्हणे राधिके, तुझ पाशी दिसतो, हरी हा तुझ पाशी दिसतो. कान्हा ग बाई, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो. जिकडे पहावे तिकडे हरी हा, जिकडे पहावे तिकडे हरी हा, एकच हा दिसतो, हरी हा एकच हा दिसतो. म्हणे मुक्ताई हरी नव्हे हा, म्हणे मुक्ताई हरी नव्हे हा, माझा पांडुरंग दिसतो, माझा पांडुरंग दिसतो, हरी हा माझा पांडुरंग दिसतो. कान्हा ग बाई, कान्हा ग बाई, कान्हा ग बाई, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो. सांज सकाळी भलत्या वेळी, सांज सकाळी भलत्या वेळी घरामध्ये घुसतो, कान्हा ग बाई माझा कान्हा ग बाई, माझा कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो, कान्हा ग, कान्हा ग, कान्हा ग बाई घरामध्ये घुसतो. काय सुंदर अदाकारी ताई तुमची, खूप छान, मस्त. परमेश्वराची रूप आणि नावं अनंत असली तरी त्यामागील मूळ तत्व एकच आहे. थोडक्यात सांगायचं तर हरी म्हणून गोविंद म्हणा ही रचना मानवाला संकुचित वृत्ती सोडून विशाल दृष्टिकोन ठेवण्याची आणि खऱ्या अर्थाने सर्व ईश्वरीय चैतन्य जोडणारा एक पवित्र आणि भक्तिपूर्ण दुवा आहे. ही रचना गाता आहेत वर्षाताई. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुणी नारायणा. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुणी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायण, गोविंद गोपाळ हरी नारायण. राम म्हणा सीता राम म्हणा, राजा राम म्हणा, राम म्हणा सीता राम म्हणा, राजा राम म्हणा, आत्मा राम म्हणा. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा,
कुणी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायण. श्याम म्हणा घन श्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा. श्याम म्हणा घन श्याम म्हणा, राधे श्याम म्हणा, मेघ श्याम म्हणा. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुणी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायण. ईश म्हणा जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुणी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाळ म्हणा, कुणी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. गोविंद गोपाळ हरी नारायण. धन्यवाद. देवाचा जोगवा म्हणजे देवाच्या नावाने मागितलेली भिक्षा. जी भिक्षा सहसा देवीच्या भक्तांकडून मागितली जाते. आध्यात्मिक भाषेत माणसाचा स्वतःचा अहंकार गळून पडावा आणि देवीप्रती पूर्ण समर्पण व्हावे या भावनेने हातात परडी घेऊन भिक्षा मागितली जाते. असा हा जोगवा सादर करण्यासाठी येत आहेत अपर्णाताई जोशी. जोगवा मागते जोगवा घाला, जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते विनायकाला, जोगवा मागते गणपतीला. रिद्धी सिद्धीचा जोगवा घाला, जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते शंकराला, जोगवा मागते महादेवाला. ओंकाराचा जोगवा घाला, जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते तुळजापुरी, जोगवा मागते कोल्हापुरी. हळदी कुंकवाचा जोगवा घाला, जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते खंडोबाला, जोगवा मागते जेजुरीला. भंडाऱ्याचा जोगवा घाला, जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते पांडुरंगा, जोगवा मागते विठोबाला. संत भक्तीचा जोगवा घाला, जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते आळंदीला, जोगवा मागते ज्ञानोबाला. आत्मबोधाचा जोगवा घाला, जोगवा मागते जोगवा घाला. जोगवा मागते अवधूतांना, दत्त गुरूंनी मंत्र दिला. रामनाम नौका हा संसाराचा अथांग सागर पार करण्यासाठी भक्तीचा आणि नामस्मरणाचा सर्वात भक्कम आधार मानला जातो. मानवी जीवनातील दुःखे, संकटे आणि वासना यातून सुटका करून मोक्षाकडे नेणारे साधन म्हणजे ईश्वराचे नाव, जे या जगात नौकेसारखे काम करते. अशी रामनामाची नौका आपल्यासाठी घेऊन येत आहेत वृषालीताई देशमुख. ही राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. मदमोह लोभ सुसरी किती किती विषारी. हे दुःख शांत व्हाया रामराया. हे दुःख शांत व्हाया रामराया. सुटले अफाटवा मन त्यात विखरे.
त्या वादळातून या नेतील राम राय. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भ्रमभोवत्यात अडली नौका परी न बुडली. धरुनी सुकाळू हाती बसले राम राया. धरुनी सुकाळू हाती बसले राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. प्रभु ही तुझीच मूर्ती हृदय सदा वसू दे. मम मानसी पूजेची वृत्ती सदा असू दे. जगतात सौख्य नाही आलो तुझ्याच पाया. हा देह ना तारी तारी राम राया. दिन रात लागे पाया. तारी तारी राम राया. दिन रात लागे पाया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. हा देह नाशिवंत जाणार सत्य सत्य. म्हणून तुम्ही म्हणा हो हे राम नाम नित्य. म्हणून तुम्ही म्हणा हो हे राम नाम नित्य. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद ताई. खूप छान. कोणाला आणखीन एखादं म्हणायचं एक गाणं होऊ शकतं अजून, त्यानंतर आपल्या होतं. मी एक भैरवीच म्हणते मग. घ्या, ठीक आहे. रघुरायाच्या नगरी जाऊन रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण. गा बाळानो श्रीरामायण. गा बाळानो श्रीरामायण. गा बाळानो श्रीरामायण. मुनिजन पुनीत सदनांमधुनी नराधिपांच्या निवासस्थानी. मुनिजन पुनीत नगरामधुनी नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातुनी राजपथातुनी. उपमार्गातुनी राजपथातुनी मुक्त दरवळो तुमचे गायन. मुक्त दरवळो तुमचे गायन. गा बाळानो श्रीरामायण. गा बाळानो श्रीरामायण. रसाळ मुळे फळे सेवुनी रसालता घ्या स्वरात भरुनी. रसाळ मुळे फळे सेवुनी रसालता घ्या स्वरात भरुनी.
अचूक घेत जा स्वरा मिळवुनी, अचूक घेत जा स्वरा मिळवुनी, लय तालाचे पाळा बंधन, लय तालाचे पाळा बंधन, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. न करी लाभता लोकमान्यता, जाईल वार्ता श्री रघुनाथा. नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वार्ता श्री रघुनाथा. उत्सुक होऊनी श्रवणा करिता, उत्सुक होऊनी श्रवणा करिता, करवतील ते तुम्हा निमंत्रण, करवतील ते तुम्हा निमंत्रण, गा बाळांनो श्रीरामायण. सर्गक्रम घ्या, सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, भाव उमटू द्या स्पष्ट गायनी. थोडे थोडे गात प्रतिदिनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी, पूर्ण कथेचे साधा चित्रण, पूर्ण कथेचे साधा चित्रण, गा बाळांनो श्रीरामायण. नका सांगू रे नाम ग्रामवा, नका सांगू रे नाम ग्रामवा, स्वतःस माझे शिष्यची म्हणवा. स्वरात ठेवा हास्य गोडवा, स्वरात ठेवा हास्य गोडवा, योग्य ते भडे बोला भाषण, योग्य ते भडे बोला भाषण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. स्वये ऐकता स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असू द्या मुद्राभिनय. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असू द्या मुद्राभिनय. काव्य नव्हे हा अमृत संचय, काव्य नव्हे हा अमृत संचय. आदरतील त्या रघुकुल भूषण, आदरतील त्या रघुकुल भूषण, गा बाळांनो श्रीरामायण. नच स्वीकारा धना कांचना, नच स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. श्रीराम 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 श्रीराम. खूप छान ताई. या अधिक मासामध्ये नारायणाच्या पूजेला, विष्णूच्या पूजेला, पुरुषोत्तमाच्या पूजेला फार महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपणही आपल्या या आराधना ग्रुपवर आज नारायणाची पूजा करूया. श्री हरी जगत पिता दूर करी जो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा.
पुलकमुख राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आली एक नौका त्याच मार्गानी, नांगरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू पाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनासी. पुलकमुख त्यास पूर्ण ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फल मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घरासी आला वाणी परतुनी, तयाची पत्नी होती शीलवान. तयांना नव्हते काही संधान, केला म्हणून नवस बाण. पती पत्नीला लागली जाण, कन्याही झाली त्यास रूपवर. कलावती कन्येचे नाव ठेविले आवडीचे. योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा, जाईना कधी वृथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. लीलावतीने काही दिवसान, दिली नवसाची त्यास आठवण. बोल पत्नीचे ऐसे ऐकून, दिले उत्तर साधू पाण्यान. लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान पापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून रुष्ट झाले भगवान. अवयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून, चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर पाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य ते टाकून, पळाला चोर पाहून. साधू वाण्यावरी आला, केले दोघांसी कैद तत्काळ. करता आणि करविता काय घडवितो, काय घडवितो. ऐका सत्यनारायणाची कथा, ही ऐका सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरी द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघी भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी सांगून तिने मातेला, घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या ते स्वप्नात, देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडियावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे नौका भरून द्रव्यानी. जाहली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधवाण्याची. एवढी त्यास म्हणती भगवंता, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका आमची तरलेली, वेली व पाने याने भरलेली. हो खरे तुझे बोलून, यती ते बसले दूर जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली,
मायतीची त्यांनी मागितली, बेली पानांचे द्रव्य बनवून दिले तिने त्यास परतून, बांधवा संगे साधू वाण्य केले नारायणाचे पूजन. देव हृदय सत्यता श्रीहरीसी पूजा, श्रीहरी पूजिता ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. आला पाणी आपुल्या नगरात, जावई राहिला नवकेत, बातमी ऐकून आनंदाची हर्षली भाया साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकण, पतीचे घ्यावयास दर्शन, घरी करावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद क्षण, तशीच गेली दर्शन, म्हणून दृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ही पळे आली, आली कन्या प्रसाद त्यागुनी, तिचा पती मिळेल परतुनी, जर येईल प्रसाद भक्षुनी. घरी कलावतीने जाऊन, आली परे प्रसाद भक्षून, पती सहन पडली दृष्टीस, घातली पूजा हर्ष सर्वांस. श्रीरसद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा, लाभे सौख्य सर्वथा ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐका सत्यनारायणाची कथा. धन्यवाद. या कथेबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम तिथेच समाप्त झाला. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. ऋताताई. सगळ्यांना नमस्कार. किती सुंदर गायल्यात ना सगळ्या. एक तर कार्यक्रमच खूप छान सुरुवात केली त्याला हेमाताईंनी, आणि आपल्या दोन छोट्या छोट्या बालिका आल्या होत्या, छान गायला. त्यांचा सहभाग या कार्यक्रमात होता. आणि आपल्या माऊलींचं काय म्हणू, कोणी जोगवा गायला, कोणी गवळण होती, भक्तिगीत होते, विनंती होती, आर्ज होता. खूपच सुंदर. जो हार आपण भगवंताला आज घातला होता वेगवेगळ्या फुलांचा, तो खूप छान होता. आज नव्यानं वर्षाताई देशमुख आल्या होत्या, त्यांचे मी स्वागत करते. खूप दिवसांनी योगिताताई भेटल्या. योगिताताई अशाच येत चला आपण. आणि हा कार्यक्रम मला असं वाटतं दर गुरुवारी आपण घ्यावा का? दर गुरुवारी शुक्रवारी एक दिवस आपण ठरवून टाका. आणि रोहिणीताई, तुम्ही तर खूप छान होता हो कार्यक्रम. सुरेख होला होता. तर मी तुम्हाला धन्यवाद नाही देत, मी तुमच्या ऋणातच राहू इच्छिते. ज्या माऊलींनी यावेळेला भाग नाही घेतला त्यांनी पुढच्या वेळेला नक्की घ्यायचंय. आणि आज हेमाताईंनी हे दाखवलंय की मी वाचाल तर वाचाल मध्ये नक्कीच आता सहभाग घेईन. अशा खूप साऱ्या माऊली आहेत आपल्याकडे की वाचाल तर वाचाल एक पुस्तक नक्की घेऊन या. आठवड्यातून 1 आणा, 2 आणा. तुम्हाला जितकं सहभाग घ्यायचा असेल तितकं घ्या, इतरांना सांगा. आज मला वाटतं जान्हवी होती. खूप खूप धन्यवाद जान्हवी. आपण पुन्हा एकदा असंच भेटूया. असो, इथेच रजा मागते. जय श्रीराम. धन्यवाद.